Hello friends, today we are going to learn about 5th lesson of 7th standard, that is food safety. बाळांनो, सध्या शाळा सुरू नाहीयेत, पण आपलं शिक्षण थांबलेलं नाहीये. आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपली एज्युकेशन सिस्टीम चालू ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तर यामध्ये आपल्या युनिट टेस्ट पर्यंतचे 4 लेसन संपलेले आहेत. आता 5वा लेसन जो आहे हा लेसन आपण आज स्टार्ट करतोय. इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये असलेला 5वा लेसन आहे आणि या पाठाचं नाव आहे फूड सेफ्टी. सो व्हॉट इज मीन बाय फूड सेफ्टी? फूड सेफ्टी म्हणजे काय? याचा सरळ सरळ मराठी अर्थ होतो अन्न सुरक्षा. सो व्हॉट इज द नीड ऑफ फूड सेफ्टी? मग अन्न संरक्षणाची का गरज आहे किंवा अन्नाला या पाठामध्ये असं काय महत्व दिलंय, या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. सो यू नो दॅट वी गेट व्हेरियस काइंड्स ऑफ फूड कॉन्स्टिट्युएंट फ्रॉम द फूड, दॅट इज कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स. बाळांनो, अन्नामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात, प्रोटीन मिळतात, फॅट्स मिळतात, विटामिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण याच्या अगोदरच्या इयत्तांमध्येही केलेला आहे. मग या वर्षी या पाठामध्ये असं काय विशेष दिलेला आहे? तर इन दिस लेसन वी हॅव टू नीड ऑफ अंडरस्टँडिंग मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज वेस्टेज ऑफ फूड, टेकिंग प्रिकॉशन्स टू अवॉइड द वेस्टेज ऑफ फूड अँड मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. म्हणजे अन्नाची नासाडी होते का? अन्नाची नासाडी होत असेल तर त्याबद्दल कशा पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे, आणि अन्न साठवून ठेवण्याच्या ज्या पद्धती आहेत या पद्धतींचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. द फर्स्ट पॉइंट इज दॅट इज फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द फूड स्पॉइलेज. द फर्स्ट पॉइंट इज दॅट फूड स्पॉइलेज. सो व्हॉट इज मीन बाय फूड स्पॉइलेज? अन्नाची नासाडी. There are some factors which are responsible for the food spoilage. अन्न नष्ट होण्यासाठी किंवा अन्नाची नासाडी होण्यासाठी काही कारणीभूत घटक आहेत. या घटकांचा अभ्यास, त्या फॅक्टर्सचा अभ्यास या पॉइंटमध्ये आपल्याला दिला आहे. दॅट इज द फर्स्ट फॅक्टर इज दॅट रॉंग हँडलिंग. रॉंग हँडलिंग मीन्स व्हॉट? हँडलिंग ऑफ फूड बाय रॉंग मेथड्स, बाय द रॉंग वेज. म्हणजे अन्न चुकीच्या पद्धतीनं हाताळणं. जर चुकीच्या पद्धतीने आपण अन्न हाताळलं तर अशा वेळी सुद्धा अन्न खराब होतं. फॉर एक्झाम्पल व्हॉट? समटाइम्स वेन वी हॅव टू नीड ऑफ इटिंग ऑफ जॅम्स or the pickles, that time our parents or our mama also said that don't take it with your naked hands. It means that if you put your hands in that jar, that time the microbes or the dust which is stick to your hand also enters into that pickle and the pickle may be spoiled. म्हणजे काय बघा बाळांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला घरी लोणचं खायचं असतं. तर लोणचं म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी नक्षी आलेलं असणार. तर हे लोणचं खात असताना आपण पटकन जाऊन बरणीतलं का हाताने घेऊन खातो का? तर आपली आई त्यावेळेस सांगते आपल्याला की बाळांनो तसं हाताने घेऊ नका, ते लोणचं खराब होईल, आपल्या हाताला लागलेली डस्ट असेल, इतर मायक्रोब्स असतील, तर या सगळ्यांमुळे काय होऊ शकतं? आपलं अन्न खराब होऊ शकतं. दॅट इज वाय वी हॅव टू नीड ऑफ हँडलिंग ऑफ फूड व्हेरी प्रॉपरली अँड व्हेरी केअरफुली. म्हणजे फूड स्पॉइलेजचं फर्स्ट रिझन आहे दॅट इज रॉंग हँडलिंग. जर आपण रॉंग हँडलिंग करत असू, चुकीच्या पद्धतीने जर फूड हाताळत असू, तर अशा वेळी अन्न हे निश्चितपणे खराब होतं. सो वी हॅव टू नीड ऑफ टेकिंग प्रिकॉशन्स इन हँडलिंग ऑफ फूड. ओके. द सेकंड पॉइंट इज दॅट द ओव्हर कुक्ड. द सेकंड रिझन ऑफ द फूड स्पॉइलेज दॅट इज ओव्हर कुक्ड फूड. ओव्हर कुकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. जर आपण अन्न गरजेपेक्षा जास्त शिजवलं, गरजेपेक्षा जास्त जर अन्नाला शिजवलं गेलं तर अशा वेळी अन्नाची नासाडी होते, अन्न खराब होते, आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव टू नीड ऑफ बॉइलिंग पोटॅटोज. इफ पोटॅटोज बॉइल्ड फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम, that time what happened? The nutrient value of the such food may be lost. म्हणजे अन्न जर आपण जास्त काळासाठी शिजवलं तर अशा वेळी अन्नामधील जे न्यूट्रिएंट फॅक्टर आहेत हे न्यूट्रिएंट फॅक्टर काय होतात? पूर्णपणे नष्ट होतात. दॅट इज वाय वी हॅव टू नीड ऑफ कुकिंग फूड
सफिशियंट टाइम, म्हणजेच अन्न आपल्याला पुरेशा वेळेपुरतं शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही. दिस इज द सेकंड रिझन ऑफ स्पॉइलेज ऑफ फूड. फर्स्ट रिझन, व्हॉट इज द फर्स्ट रिझन ऑफ स्पॉइलेज ऑफ फूड? दॅट इज रॉंग हँडलिंग. सेकंड रिझन ओव्हर कुक्ड. बाळांनो, आपण आतापर्यंत 2 पॉइंट पाहिलेत स्पॉइलेज ऑफ फूड मध्ये. नंबर 1 आहे काय? नंबर 1 दॅट इज द रॉंग हँडलिंग, अँड नंबर 2 दॅट इज overcooked. The third reason of spoilage of food is the improperly stored method. जर अन्न चुकीच्या पद्धतीने जर आपण साठवून ठेवलं तर अशा वेळी अन्न खराब होऊ शकतं. Any kind of food stuff can be also included in it. For example, onions or garlics. If we stored such kind of food stuff in dump place, that time they may be damaged. म्हणजे जर आपण गार्लिक किंवा लसूण ज्याला म्हणतो आणि कांदा याला जर ओलसर जागेमध्ये जर आपण साठवलं तर ते नष्ट होतात, खराब होतात लवकर. द थर्ड रिझन ऑफ स्पॉइलेज ऑफ फूड दॅट इज इम्प्रॉपरली स्टोअर्ड. फर्स्ट रिझन रॉंग हँडलिंग, सेकंड रिझन ओव्हरकुक्ड, अँड थर्ड रिझन इम्प्रॉपरली स्टोअर्ड. दीज आर द 3 मोस्ट इम्पॉर्टंट रिझन ऑफ spoilage of food. And the next reason is that is stored in dump place. And last reason of spoilage of food, that is transportation. Sometimes what happen, some vegetables like tomatoes are transported from one place to another place, and the distance from those both places is when the distance of both places is high, that time what happen, such kind of foodstuffs can also damage or they also spoils. बघा बाळांनो, काय होते कधी कधी की अन्न ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. वाहतुकीमध्ये जर अन्न चुकीच्या पद्धतीने वाहून नेलं गेलं तर अशा वेळी सुद्धा हे अन्न खराब होतं. तर दीज आर द सम रिझन्स ऑफ स्पॉइलेज ऑफ फूड. बाळांनो, हे फूड स्पॉइलेजची काही कारण आहेत. द सेकंड पॉइंट ऑफ दॅट चॅप्टर इज दॅट इज द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. So that is wrong handling, overcooked, then transportation and improperly stored. These are the reasons of spoilage of food. The next point of the chapter is that is the food waste. In the food wastage, what is most important thing? The food also waste in 2 ways. That is qualitative wastage of food and quantitative wastage of food. There are the 2 main reasons, or there are the 2 main. The next point is that food wastage. You know that बाळांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये दरवर्षी हजारो लोक असे आहेत जे केवळ भुकेमुळे मरतात, उपासमारीमुळे मरतात. मग फूड वेस्टेज मध्ये असं काय महत्वाचं दिलेलं आहे आपल्याला की आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. यू नो दॅट in many functions sometimes we offered various kinds of foods, and such food also available in plenty amount. प्रचंड मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध असतं, आपल्याला ऑफर केलं जातं. That time we have to need of taking precaution to take the food only we want or only how much we can consume. जेवढं आपल्याला गरजेचं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे किंवा जेवढं आपण खाऊ शकतो तेवढंच आपण अन्न घ्यायला पाहिजे, जास्त अन्न घ्यायला नाही पाहिजे. सो इन द फूड वेस्टेज, हा बाळांनो आपला पुढचा पॉइंट आहे फूड वेस्टेज. यामध्ये 2 प्रकारे फूड वेस्ट होतात. दॅट इज द क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, अन्न प्रचंड मोठ्या क्वांटिटीमध्ये वेस्ट होतं. तर त्याची काही रिझन्स आहेत. तर काय होतं त्यामध्ये, रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोविंग ऑफ सीड्स. यामध्ये पहिलं रिझन असं आहे फूड वेस्ट होण्याचं, रॉंग मेथड ऑफ फार्मिंग लाईक सोविंग सीड्स बाय हँड. आपण हाताने जी पेरणी करतो ना, या पेरणीमध्ये बरंचसं धान्य वेस्ट होतं. आता पूर्वीच्या काळी त्या सुविधा नव्हत्या, बट नाउ डेज
there are a lot of facilities, lot of machines are also used in farming, and if we use such machine, that time we can also avoid the wastage of food grains. आपण अन्नधान्याची नासाडी त्या ठिकाणी टाळू शकतो. हे यामधलं पहिलं कारण आहे. द सेकंड इज दॅट द इम्प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड ग्रेन्स. अन्न जर आपण योग्य पद्धतीनं साठवलं नाही, अन्नधान्य जर आपण योग्य पद्धतीनं साठवलं नाही, इफ वी do not store the food grain properly, that time such food can also spoil and it also can waste. जर अन्नधान्य आपण व्यवस्थितपणे साठवलं नाही तर ते काय होऊ शकतं की खराब होऊ शकतं आणि खराब झालेलं अन्न परत वापरात येणार नाही, ते वेस्टच होणार आहे. दॅट इज द inadequate threshing. म्हणजे inadequate threshing means what? The food grain can't be threshed in time. तर जे करू शकले नाही, जे अन्न धान्य जे आहे त्याचं योग्य वेळेमध्ये आपण त्याची मशागत करू शकलो नाही, तर अशा वेळी सुद्धा काय होतं, अन्नधान्य खराब होतं. थ्रेशिंग करणे म्हणजे काय, मळणी यंत्राद्वारे आपण त्याची योग्य वेळेला जर काढणी नाही केली, जर दीर्घकाळ त्याला शेतामध्ये जर राहू दिलं तर ते अन्न खराब होतं. सध्या परिस्थिती तशीच आहे. सध्या पाऊस येतोय, बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी झाल्यानंतर त्याला व्यवस्थित काही जणांनी झाकून ठेवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला, शेतकरी तशी काळजी घेतात. पण अशा जर मोठा पाऊस पडला तर अशा वेळी मात्र अन्नाचं खूप मोठं नुकसान होतं, अन्नाची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होते. दॅट इज द रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट पॉइंट आहे रॉंग मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन. इफ food is distributed by the wrong method, that time food also can spoil. जर फूड रॉंग मेथडनं डिस्ट्रीब्यूट केलं गेलं तर अशा वेळी ते सुद्धा काय होतं की अन्नधान्य बरंचसं जमिनीवर पडून वेस्ट होऊ शकतं. सो वी हॅव टू नीड ऑफ डिस्ट्रीब्युटिंग द फूड इन सम शॉप्स विच आर ओपनड बाय द गव्हर्नमेंट. दॅट इज वी ऑल्सो कॉल देम इन मराठी, दॅट इज स्वस्त धान्य दुकान, जे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो राशन दुकान किंवा स्वस्त धान्य दुकान. इथं अन्न ज्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं जातं तिथं बऱ्याच ठिकाणी असं अन्नधान्य जमिनीवर पडून वेस्ट होतं. सो वी हॅव दिस इज द क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. हे काय आहे, क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. अँड नेक्स्ट इज दॅट द क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड मध्ये काय येतं बघा, दॅट इज नंबर 1 रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड. If we use the wrong method of protecting food, or if we use the artificial food preservatives in too much amount, that time food also can spoil, and this is one of the most this is the reason of spoilage of food, wastage of food. Second point is that the excessive use of preservatives. जर आपण जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्हचा वापर केला अन्नामध्ये, लोणचं तयार करायचंय वगैरे, तुम्हाला मागच्या 5वीला असताना तुम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय शिकलेलं आहे. प्रिझर्वेटिव्ह मीन्स व्हॉट, दोज सबस्टन्स हु आर युज्ड और विच आर युज्ड इन प्रोटेक्टिंग फूड और स्टोरिंग फूड फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. सच सबस्टन्सेस आर कॉल्ड प्रिझर्वेटिव्ह, लाईक salt, sugar, then vinegar. These are the preservatives. If we use such preservative in tremendous amount, that time food also can waste. जर हे प्रिझर्वेटिव्ह आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात जर वापरले तर अन्न खराब होऊ शकतं. नेक्स्ट इज वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम. क्वालिटेटिव्ह वेस्टेज म्हणजे काय, आता अन्नाची गुणवत्ता कशा पद्धतीने नष्ट होते. इफ we wash the vegetables after cutting them, if we wash the vegetables, that time the nutrient value of such food also reduces. जर आपण अन्न धुतल्यानंतर जर कट केलं तर त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू काय होते, कमी होते. म्हणून बाळांनो, भाज्या नेहमी चिरल्यानंतर कधीच धुवायच्या नाही. Before cutting the vegetable, we have to need of washing them properly, and after that you should cut it, and you should use for making delicious kinds of various kinds of foodstuffs. म्हणजे भाज्या तुम्ही तयार करण्याच्या अगोदर त्याला किती वेळ धुवायचं तोपर्यंत धुवा, काही हरकत नाही, वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवा. पण भाज्या एकदा चिरल्यानंतर पुन्हा धुवायच्या नाही. सो वी हॅव टू नीड ऑफ सच काइंड ऑफ टेकिंग प्रिकॉशन टू अवॉइड द qualitative wastage of food. Then the next is mishandling of fruits like grapes. द्राक्षासारखं नाजूक फळ त्याची वाहतूक करत असताना we have to need of taking care of much more. The handling of such fruit
is it is necessary to handling of such food very safely or securely. अशा पद्धतीचा अन्न पदार्थ वाहून नेत असताना त्याला अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने आपण त्याला वाहून नेलं पाहिजे. मिसकॅल्क्युलेशन्स ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द हायर यील्ड. शेतकऱ्याचं बऱ्याच वेळा काय होतं की टाइम टेबल चुकतो बऱ्याच वेळा अन्न पदार्थ तयार करण्यामध्ये किंवा पिकाची काढणी काढण्यामध्ये. अशा वेळी सुद्धा क्वालिटी गुणवत्ता त्या धान्याची किंवा अन्नाची राहत नाही. अशा प्रकारे ते सुद्धा एक रिझन आहे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. बाळांनो, या पाठातले मुख्य पॉइंट्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या पाठावरती शॉर्ट नोट्स काढायचे. नोट्स काढल्यानंतर त्या नोट्सची एक वही करायचे. आता आपलं वर्षभर अशा पद्धतीने शिक्षण चालणार आहे. शाळा जेव्हाही चालू होतील त्यावेळी मी तुमची ती नोट्सची वही चेक करेल. तुम्हाला पॉईंट टू पॉईंट चॅप्टरच्या नोट्स काढायचे. 5व्या पाठापासून 7वीच्या मुलांनी 7वीच्या सर्वच मुलांनी 5व्या पाठापासून नोट्स काढायला सुरुवात करायची आहे. तसं तर सुरुवातीपासून करायला हरकत नाही. तुम्ही तुमची नोट्सची वही मेंटेन करा. शाळा जेव्हा सुरू होतील त्यावेळी ते चेक केलं जाईल. सो रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, थँक्यू.